नमस्कार मित्रांनो, MIDC अंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा मित्रांनो, विविध पदासाठी. तर त्यामध्ये बघू शकता सहाय्यक अभियंता या पदासाठी पण जाहिरात जागा होत्या मित्रांनो. तर एकूण जागा आता बघू शकता, 19 जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती. तर बघा मित्रांनो, अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि वेटिंग लिस्ट पण जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर निवडी यादीमध्ये किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली ते बघा, सरळ भरती 2023. तर बघू शकता निकाल, अंतिम निकाल कधी जाहीर झालेला आहे. 23/4/2026 रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. खाली पदाचं नाव बघू शकता तुम्ही, सहाय्य सहाय्यक अभियंता. तर बघू शकता, 19 जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती मित्रांनो. तर खाली बघू शकता कॅटेगरी वाईज दिलेले किती कॅन्डिडेटची निवड झालेले आहे. तर तुम्ही चेक करू शकता मित्रांनो, आपल्या यादीत नाव आहे की नाही. ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटना मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो, त्या कॅन्डिडेटनी पण डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की तुम्हाला पण संधी मिळण्याची दाट शक्यता असते. एखादं जर डिपार्टमेंट अंतर्गत जर डिपार्टमेंटमध्ये जर वॅकन्सी वाढल्यात, नाहीतर मग काही ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि त्यांनी जर जॉईनिंग नाही केले किंवा अपात्र ठरले डॉक्युमेंटमध्ये, तर त्यावेळेस जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहे त्यांना संधी मिळू शकते. तर अशामुळे मित्रांनो, जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या कॅन्डिडेटने पासून सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा. तुम्हाला पण संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून घ्या, कारण की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी पण होऊ शकतं. कारण की अगोदरच उशीर झालेले आहे मित्रांनो. निकाल बघू शकता तुम्ही, 3 वर्ष झालेले आहेत तब्बल. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस होईल जॉईनिंगची पण. त्यामुळे डॉक्युमेंट लवकर काढून घ्या. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू का. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.